मत नुकतं ज्यांनी अतिशय आपलं उद्बोधक असं मनोगत व्यक्त पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जाऊया मॅच कडे. एक थोडा वेळ हनुमान लडकू पाटील वीगर यांचा आम्ही सन्मान घेतो. मनोज शेठ फडके उद्योजक वीगर यांचा इथे सन्मान होईल. तर संजय पाटील साहेब युनिक कलेक्शनचे ओनर्स यांचा सन्मान घेतो. आणि नाना पाटील साहेब जे उपस्थित होते, सरपंच अमोल ॲक्वाचे पुरस्कर्ते, त्या आज ग्रामस्थ सुद्धा उपस्थित होते. हनुमान लडकू पाटील वीगर यांचा इथे सन्मान होईल. संजय पाटील साहेब युनिक कलेक्शनचे ओनर्स. सामना सुरू करा, सामना आपण सुरू करा. सदाशिव फडके साहेब, यस, त्यांचा सन्मान आम्ही करतो. सदाशिव फडके साहेब आपला. तर परेश हरड आमचे युवा उद्योजक आणि रोशन पाटील वीगर यांचा इथे सन्मान होईल. परेश हरड आमचे युवा उद्योजक आहेत आणि रोशन पाटील वीगर या दोन्ही मान्यवरांचा सन्मान होईल. तर नाना पाटील साहेब यांना विनंती करेल, आमची माजी सरपंच अमोल ॲक्वाचे पुरस्कर्ते. प्लेअर ऑफ द मॅच, मॅच ऑन ठेवा. एक दोन काही मिनिटं मॅच ऑन करा आपण. लाईव्ह अँड स्कोरर रोशनजी पाटील वीगर यांचा आम्ही सन्मान घेतो. तर दशरथ पाटील सर, विलासदादांची पुढची पिढी म्हणजे विवेक आहेत, त्यांचे चिरंजीव, ते सुद्धा तेवढे शांत आणि विनम्र स्वभावाचे हे व्यक्तिमत्व. संजय पाटील साहेब युनिक कलेक्शन ओनर्स यांचा आम्ही सन्मान घेतो. सर्वांचं मनापासून धन्यवाद. नक्कीच तर विद्यमान सामना चिखले विरुद्ध चिंचवली अशी ही लढत. 5 षटकांचा सामना असेल. टॉस जिंकला चिंचवली संघानं, पहिल्यांदा फिल्डिंग स्वीकारली. तर अंकुश भगत साहेब बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा इथे सन्मान घेतो आम्ही. आणि सन्मानी आमचे रामदादा फडके या आपण आपला सुद्धा सन्मान करतोय. सनी फडके यांची पिताश्री. दशरथ पाटील सर, विलासदादा फडकेंवर प्रचंड प्रेम करणारी ही पाहुणे मंडळी आणि ते बरेच ग्रामस्थ भरपूर वेळ आसनस्थ होते. काही सन्मान बाकी, आम्ही मॅच कडे फोकस करण्याचा प्रयत्न करू. चला, षटक क्रमांक पहिलं प्रगती कैलास. धाव संख्या 0 वर 1 बाद 1. 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. खराब सुरुवात, डळमळी सुरुवात. विद्यमान सामना चिंचवली विरुद्ध चिखले अशी ही बिग फाईट. अतिशय दमदार आयोजन. कार्यसम्राट सन्माननीय विलासदादा नारायण फडके, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य व ग्रामस्थ मंडळ चषक 2025 आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल. अतिथी देव भव, गॉड इज गेस्ट. अतिशय नेहमी स्माईल, कारण इंग्रजीमध्ये म्हण आहे स्माईल नथिंग विल हॅपन. चेहरा नेहमी हसरा ठेवा. चला, बोलिंग मार्क होत आहे कैलास. राईट आर्म महोदय, विकेट आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा या ठिकाणी. वाईटचा इशारा, सवयीनं मारा, दिशाहीन मारा. आउटसाइड द ऑफ स्टंप, बराच बाहेर होता. एक धाव मिळते. अवांतर धाव संख्येवर संघाची धाव संख्या 2 वर. अजय पाटील आणि प्रशांत पाटील अशी ही जोडी मैदानामध्ये तैनात. चिखले विरुद्ध चिंचवली अशी ही जबरदस्त लढाई. हो यस, पुन्हा एकदा मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. पंचांचा मात्र कुठल्याही प्रकारचे समर्थन नाहीये. डॉट डिलिव्हरी, चांगलं कमबॅक, जबरदस्त पुनरागमन. सागर मांडवकर आज मात्र अतिशय दमदार सूत्रसंचलन, समालोचन. आणि हा यस, पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. जबरदस्त जोरदार अपेल, पण पंचांचा मात्र नकार. नाबाद असल्याचा निर्वाळा बघूया पंच. येस, आता मात्र आउट दिले का? थर्ड अंपायर. बघ ना अवस्था.
तर सन्मानी पाहुण्यांचा एक सन्मान बाकी आहे. मी महेंद्रजी भगत साहेब आणि सनी फडके यांना विनंती करेन. विष्णुशेठ शेळके चिंचवले आणि अनंता फडके साहेब वीगर या दोन्ही मान्यवरांचं सन्मान आपण करावा. आणि पवनजी गायकवाड साहेब, मी महेंद्रजी भगत साहेब यांना विनंती करेन. विष्णुशेठ शेळके चिंचवले आणि अनंता फडके साहेब वीगर आपण सुद्धा या. अंकुश भगत ओमकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या स्पर्धेसाठी 5555 आर्थिक सहाय्य. एकदा जोरदार टाळ्या दानशूर व्यक्तिमत्वासाठी. यस, विष्णुशेठ शेळके चिंचवले आणि अनंता फडके साहेब वीगर. तर महेश पाटील ग्रामपंचायत सदस्य यांचे इथे आगमन झाले. यस, वळूया मॅच कडे. ऐकूया दशरथ पाटील सरांना. आणि हा यस पुन्हा एकदा आउटसाइड कॉट यांचा जोरदार अपेल आणि फलंदाज बाद होईल. जोरदार अपेल, काय जबरदस्त भेदक मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघ पुन्हा एकदा बॅकवर्ड संघ उतरणीला. टू बॉल्स टू गो फ्रॉम कैलास. धाव संख्या 2, 3 बाद 2. तर महेश पाटील ग्रामपंचायत सदस्य यांचा आम्ही इथे सन्मान घेतो. मी महेंद्र दादांना विनंती करेन. खूप पाहुणे मंडळी आज दशरथ पाटील सर आहेत. बरोबर. आणि पाहुणे आले नाहीत तर भरभरून आर्थिक योगदान दिले आणि परमेश्वरने असे 10-12 अजून पाठवावे. नाही बरोबर. स्पर्धा काय सगळी सोंग आणतायत, पैशाचं सोंग आणता येत नाही, बरोबर की नाही. नाही तर गोल्डन येतात खिशात नाही आणि मला बाजीराव म्हणा. आणि हा यस आउटसाइड द ऑफ स्वैर मारा, दिशाहीन मारा. एक धावेचा इशारा, एक धावेचा संकेत. टोटल स्कोर झाला 3 बाद 3. अतिशय खराब स्थिती, परंतु धावा मात्र 3 झाल्या. 3 बाद 3. चिखली विरुद्ध चिंचवली अशी ही लढत. राश एकच आणि सगळे आता सगळे एकाच राशीचे आहेत. वाकडी वाजे. तर अनंता फडके साहेब वीगर तर व्हाईटची डाव झाल्यानंतर आखा जरा प्लीज. ती रेज दिसत नाही प्लीज, नाही तर मार खायला लागेल. आणि हा चेंडू खोदून काढलाय. अतिशय जबरदस्त मारा गेला. राहिला शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम कैलाश. कैलाश डी फॉर डुकरे. अच्छा 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 अच्छा. नाही म्हणजे तेच म्हणत होतो मी. नाही तसं म्हणा नाही, आम्हाला माहिती आहे, पहिला अंदाज घेतो, बरोबर. तर महेंद्र पाटील साहेब वाजे यांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान इथे घेतो. तर सन्माननीय अनंता फडके साहेब, मी सनी फडके यांना विनंती करेन. यस, त्यांचं धन्यवाद देऊया. तर आपण पाहतोय पहिल्या ते 6व्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करणारे एक शिक्षित व्यक्तिमत्व ॲडव्होकेट सतीश सदाशिव फडके. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. सर्व ट्रॉफीचे आमचे पुरस्कर्ते दानशूर दाते ॲडव्होकेट सतीश सदाशिव फडके. पहिल्या ते 6व्या क्रमांकापर्यंत ट्रॉफीज प्रथमेश फडके भोनशेत, धनंजय फडके यांचे इथे आगमन झाले. शैलेश पाटील बाबा ग्रुप 6699 कोपरोली यांचे इथे आगमन झाले. सहर्ष स्वागत. यस, अतिशय भन्नाट ट्रॉफी. चला पहिलं षटक संपवून धावा दिल्या फक्त इनमेन 4 धावा. आणि नवीन गोलंदाज भोले कैलास डुकरे यांनी दमदार गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला थोडस बॅकफुटवर. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं प्रथमेश शेळके ना. आणि हा यस पुन्हा एकदा शेळके डुकरे चिंचवली. पहिला चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या फक्त इनमीन 4 धावा. 5 षटकांचा सामना असेल. चिंचवली आणि चिखली लढत. डावकुळे आता गोलंदाज पुन्हा एकदा जोरदार अपील केलं होतं आउटसाइड द ऑफ स्टंप. जबरदस्त मारा, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, अनइवन बाउन्स, अनपेक्षित उचली, थोडासा फ्लाइट दिला, गेला डॉट बॉल. धावांसाठी 10 दिशा, फिरेविषयी जगदीशा. आणि ज्यांनी हे ट्रॉफी पुरस्कृत केले स्पर्धेला, त्याने आपण स्क्रीनवर आपण पाहू शकता त्यांची ॲडव्होकेट सतीश पाटील
फडके. कारण क्रिकेट हा असाच एक आहे, भजनाचा शौक असतो, क्रिकेटचा शौक असतो, काय काय शौक असतात त्याच्यानंतर मी सांगतो नंतर. बोलतो जरा सब बोलेगा. प्रथमेश शेलके तयार, बॉलिंग मार्क तयार, लेफ्ट आर्म. हो द विकेट. हो येस आउटसाइड द ऑप्शन. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, निघून गेलाय शॉर्ट थर्ड मॅनला आणि गेलाय लॉंग स्टॉपला. मिळते 4 धावा. नशीब दादा चौका. आणि माणसाने चेहरा नेहमी हसरा ठेवावा. आणि हा यस आमचे अन्नदाते महेंद्र भगत. 3 बाद 8 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. बाबा आयऱ्याची पिशवी सांभाळा व्यवस्थित जरा. ती मेन आहे ना हो. मॅच होईल नाही होईल. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त आक्रमण. एक तंत्रशुद्ध फटका, जबरदस्त मॅग्निफिशियंट टाइम, उत्तुंग फटका, बेबंद फटका, आसमानी स्ट्रोक, वज्र टोळा, भीम टोळा, मुष्टीप्राण. संघाची धाव संख्या झाली 14 वर. बॅट्समन रोहित पाटील यांचा विस्फोटक फलंदाज, उत्तुंग फटका, तोलून मापून मारलेला हा दमदार सिक्सर. असे जर 2-3 षटकार आले पुन्हा एकदा कमबॅक करतील चिखले संघ. बॉलिंग मार्क तयार, प्रथमेश शेळके. अतिशय पुन्हा एकदा कमबॅक करतोय आणि षटक क्रमांक दुसरा फिनिश. संघाची धावसंख्या झाली 14 वर. प्रति षटकामाग 6 धावांत इक्वेशन समीकरण अस्किंग रन रेट. मागच्या सामन्याचा हिरो कोण होता रे? अतुल. तर नक्कीच दसर पाटील सर अतुलला आपण देतोय प्लेअर ऑफ द मॅच. अतुल हे आपण दिलगिरी व्यक्त करतो. तर रवींद्र ठाकूर साहेब कोपरोली यांचं इथे शुभ आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. सन्माननीय सुनीलजी ठाकूर साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य यांचे इथे आगमन झाले. शैलेश पाटील बाबा ग्रुप 6699 कोपरोली यांचे इथे आगमन झाले. हरीश पाटील साहेब कोपरोली यांचे इथे शुभ आगमन. गोपीनाथ फडके कोपरोली एजीपी लाईव्हचे ओनर्स यांचे इथे शुभ आगमन. आणि आमचे ट्रॉफीचे स्पॉन्सर ॲडव्होकेट सतीश फडके यांना आम्ही पाहतो. आणि ॲडव्होकेट सतीश फडके आमचे ट्रॉफीचे स्पॉन्सर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण अतुलला देतोय प्लेअर ऑफ द मॅच. अतुल या एनर्जी ड्रिंक. समीरबाई कुठले असतील आमचे? आणि सागर मांडवकर मगाशी मनोहर पाटील यांचा दमदार समालोचन. ज्यावेळी प्रवीण गायकर मनोहर असते ना की भैयाने जाम खुश होतात. अतिशय नाही म्हणजे डायलॉग पण तसे असतात. आणि मध्ये मध्ये बोलावं असं, मध्ये मध्ये भोजपुरी देखील बोला म्हणजे षटपुरीचं मला आमंत्रण तरी येईल. चला बॉलिंग मार्कवर कैलाश डुकरे ज्यांनी पहिल्या षटकात फक्त 4 धावा देऊन 3 विकेट घेतल्या होत्या, तोच गोलंदाज. बॉलिंग मार्कवर तयार. आपल्या ठेवणीतलं पडलेलं दुसरं षटक, सांघिक तिसरं षटक. बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू, तिसरं षटक, फर्स्ट डिलिव्हरी इन दी थर्ड ओव्हर. धाव संख्या 14 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 12 बॉल. बॅकवर्ड पॉइंट, एक कव्हर पॉइंट, लॉंग ऑफ, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट. असं अफलातून फिल्डिंग, जबरदस्त आरस, रचना, मांडणी, नाकेबंदी, तटबंदी. कैलास डुकरे पुन्हा त्या चेंडू पुश केला, टॅप केला, चेंडू बदलला, चेंडूचा बिमोड केलाय. मिळेल फक्त 1 धाव. 1 से ज्यादा कुछ भी नहीं. संघाची धाव संख्या फैलावली. धाव संख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान. टोटल स्कोर इज 15 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 15 वर. अतिशय नामवंत स्पर्धा नेरे धुंद्रा परिसरामधील. या स्पर्धेचे सर्व फाउंडर आदरणीय आमचे विलासदादा नारायण फडके, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य व ग्रामस्थ मंडल चषक 2025. यस पुन्हा एकदा स्टेअर केलाय. अतिशय अप्रतिम डिलिव्हरी हो गया. चेंडू थोडासा आणि पुन्हा एकदा थर्ड अंपायर. काय माहिती कशासाठी
वैध मारा. नाही फेर काय सर असतं, काय वाटतं फेर लावली असतं नाही का. येस, बॅट्समन ऑन द राईज स्टेप आउट झाले होते, त्याच्यामुळं फेर डिलिव्हरी आहे. पंचाने देखील स्पष्टीकरण दिलं, बरोबर की नाही. त्यानं पण विचारतात ना कसा काय दिला, काय अरे हे वकिलापेक्षा हुशार असतात, बरोबर की नाही साहेब, बरोबर की नाही. त्याने पडले बघ, वकील आहे म्हणून त्यानं बोललो मी. आहेत म्हणून त्यांना सांगितलं की बाई हे तुमच्यापेक्षाही आहेत होत्या, हे सुप्रीम कोर्टाच्या वकिलाला पण फेल करतील. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड पंच, दमदार टायमिंग, स्क्वेअर कट केला चेंडू, केला डिपिश पॉइंटला 4 धावांसाठी. नेत्रदीपक का समय सूचक, समयबद्ध, टायमिंग शुड बी एक्सलंट, टोटल स्कोर इज मूविंग 20, 3 बाद 20. चिखले आणि चिंचवली, ठाकरे गट आणि शिंदे गट. काजू बदाम ठेवा, आता बंद करावं. नाही VIP गेले, आता काही गरज नाही वाटायची. हां 10-5 त्यानं देऊन टाका. बरोबर साहेब, की नाही. आम्ही कसं, आम्ही फॉरवर्ड असतो, नेहमी स्ट्रेट बोलतो. हां ठेवा जरा, चाकण्याला पण उपयोग येईल तो पापडी. आणि हा यस पुन्हा एकदा लॉप केला, जबरदस्त टायमिंग, ना आव देखा ना ताव देखा, दमदार टायमिंग, ग्लोरियस, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, डिलिशियस स्ट्रोक्स, हो दी रो. आणि छोडे संघाची धावसंख्या 26, 26 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. तर अतुल आपला प्लेअर ऑफ द मॅच घेऊन जायचं आपण, विनंती असेल आपल्याला अतुल. आणि ॲडव्होकेट मी विनंती करेन आमचे ट्रॉफीचे स्पॉन्सर सतीश फडके यांना. अतुल या लवकर, मॅन ऑफ द मॅच पेंडिंग होती. एनर्जी ड्रिंक सुद्धा दसत पाटील सर आम्ही देतोय, निंबूस. यस क्या बात आहे. 3 बाद 26. लिंबू पेचे क्वार्टरची बाटली द्या ना एक, यार ती फायदेशीर ठरली असते. पण रात्री लिंबूच काय देत आहे. हे काही लिंबूच प्याचा टाइम आहे का, दुपारी दिली असती चालली असती. 26 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. कैलास डुकरे बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 3 प्रगती बदल आपल्या ठेवणीत दुसरं षटक, आगामी चेंडू तयार, राईट आर्म राहून दे विकेट. आणि हा दिशाहीन चेंडू भरकटलाय. 1 धावेचा इशारा, निर्वाला धावा समर्थन, 1 धावेचा प्रतिपादन. टोटल स्कोर इज 27. दुरीवर 7. बरोबर का नाही. जोगारी असताना त्यांना माहिती नाही होणार नाही 27 म्हणजे काय, दुरीवर 7 त्यांना बरोबर समजते. प्रत्येकाची ही सांकेतिक भाषा आहे. 27, 27 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 27. राईट आर्म राहून दे विकेट. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप, जबरदस्त टायमिंग, लॉंग लेग स्क्वेअर क्लिअर केली. आणि हा असेल नेत्रदीपक फटका, जबरदस्त टायमिंग, समय सूचक, कलात्मक, तंत्रशुद्ध फटका. काय टायमिंग बघूया. AB डिव्हिलियर्स स्टाईल. 4 धावांसाठी संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या 31, 31 वर 3 बाद 31. रवींद्र ठाकूर साहेब कोपरोली, सुनीलजी ठाकूर माजी ग्रामपंचायत सदस्य, आम्ही निलेशजी पाटील कोपरोली, हरीश पाटील साहेब उद्योजक कोपरोली, गोपीनाथ फडके साहेब उद्योजक कोपरोली. AGP लाईव्ह आपण पाहत असतो यूट्यूब वाहिनी, त्याचे ओनर्स आहेत ॲडव्होकेट सतीश फडके बोनशेत, त्यानंतर सन्माननीय धनंजय फडके साहेब बोनशेत, प्रथमेश फडके बोनशेत यांचे इथे आगमन झाले. यस पाटील सागर मांडव सासगाव म्हणजे आपले बोंबला विठोबा असतो ना, यस यस त्याची यात्रा भरते बघूया. धाकटी पंढरी पंचक्रोशीला मी तिकडे गेल्या वर्षी गेलो होतो कॉमेंट्रीसाठी. दीपक आपले रुपेश पाटील सासगाव, टोलनाक्यापासून खालापुदा टोलनाका हाकेच्या अंतरावर सासगाव आहे. बोंबला विठोबाची अतिशय महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय जी यात्रा असते, आम्ही बघितलंय. अरे समालोचक म्हणजे 12 पिंपळाचा मुंजा आहे. बरोबर की नाही साहेब, 12 गावचं पाणी मिळणार म्हणून त्यांना सर्व अनुभव असतात. चला धाव संख्या झाली किती 37. और फलंदाज बादल 31, 4 बाद 31, 31 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स.
चौथ्या फेकेचं बदन, चौथा गडी घर, चौथी फेके तडीबार हद्दपात जेर बंद स्थानबद्ध, चौथ्या फेकेची हकालपट्टी उचल बांगडी, चतुर्थ विकेट स्वाहा. नवीन फलंदाज प्रेम चौधरी. शिंदे गेलाय, फडणवीस आलाय, दाढीवाले गेले, बिन दाढीवाले आले. नवीन बॅटर, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. लेफ्ट हँडर 31 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. अतिशय दमदार स्पर्धा, नामवंत स्पर्धा, जबरदस्त क्रिकेट प्रतियोगिता, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदियाळी, क्रिकेटची गंगाजली. आणि मी धन्यवाद देतो आयोजकांना की तुम्ही मला इथं बोलवलात, लॉन्च केलं. कारण बऱ्याच वर्षानंतर मी आलो इथं. पहिले मैदान एवढं चांगलं नव्हतं. महेंद्र भगत तुम्हाला धन्यवाद देतो, कारण ज्याचे खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. येस. कैलास प्रथमेश जोरदार अपेल, परंतु पंचांचा मध्ये नकार असेल. डाव्या बराच बाहेर आणि फलंदाज बाद दिलाय का? अच्छा अच्छा, असं वाटलं होतं, परंतु चांगली डिलिव्हरी. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. गोडीलदेव कसलकंड आणि DFS सासगाव खोपोलीचा संघ. आपण प्लेइंग 13 ची लिस्ट घेऊन जा आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी असेल. तर वैकुंठवासी स्वर्गीय ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान चिंचोली हा संघ खेळतो आणि त्याचे पुरस्कर्ते आमचे युवा उद्योजक SP शेळके यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण आसनस्थ व्हावं. फलंदाज ओमकार म्हात्रे, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. 5/31 सागर मांडवकरांनी मात्र आज संपूर्ण स्टेज अतिशय अप्रतिमपणे सांभाळला. चले 4 दिवस. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा MD नसले की ते असतात ना, यांनी सगळे वाटून घेतलेत, बरोबर की नाही? हा सगळे खाते आणि हा लातेने उडवलाय. फुटबॉल अरे यांचे हे सगळे बाल्य किल्ले आहेत. पहिले बघा स्मगलर होते की नाही, वरदाराजन, हाजी मस्तान, करीम लाला, त्यांचा एक एकदा प्रांत होता. तसा यांची एनओसी नसेल तुम्ही काम नाही करणार. MD झाले, प्रवीण गायकर झाले, यांचा हा एरिया, यांचा हे बाल्य किल्ले आहेत, बरं की नाही संदेश? पहिले यांची एनओसी लागते तेव्हा आम्ही इथं काम करणार. यांचं ना हरकत प्रमाणपत्र नसलं की तुम्हाला गलास, तुम्ही काम करू शकत नाही. एनओसी यांची पाहिजे पहिले. येस, ऑन साईडला पुन्हा एकदा फ्लिक केला, बुया चेंडू गेला, पुश केला, टॅप केला, मिळतील फक्त एक धाव मिळते. दुसऱ्या धावापासून वंचित संघाची धावसंख्या झाली 5/35, 35 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. षटक क्रमांक प्रगतीपदावर चौथं प्रगतीपदावर. अतिशय दमदार स्पर्धा. सागर मांडवकर काही म्हणा, उद्या या स्पर्धेचा हा शेवटचा दिवस, म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. खरं म्हणजे आम्ही काल्याचे स्पेशलिस्ट आहोत, आम्हाला चुकून बोलवलं. खरं म्हणजे तुम्ही अच्छा अच्छा नको बरोबर आहे. अच्छा अच्छा बरोबर, हां बरोबर आहे. या शेवटच्या दिवशी 5/36, 36 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. जरा थोडं स्पीडअप करा प्लीज. याच्यानंतर नेक्स्ट मॅच होईल बी, याच्यात विजेता संघ ना सागर, मग फ्रेश. अच्छा, म्हणजे पहिली फेरी जी पहिली पूर्ण करायची. यस, ओके, थँक्यू. पहिला यांचा बाजार उठवायचा नाही का, मग त्यांना ते लवकर जातील घरी, त्यांना कशाला थांबून ठेवायचं नाही का? डाल मुंडी. यस, प्रथमेश शेळके. षटक क्रमांक 14 प्रगती पदावर. जोरदार राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा हलक्या दाना पुश केला, टॅप केला, चेंडू जाईल बॅकवर्ड पॉईंटला. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंग होईल. धावांना आकार, चालना, जुजोरा मिळत आहे. धावसंख्या झाली 37, 37 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 3 hours. दिस इज द 4th प्रोग्रेस. चौथा षटक प्रगती पदावर. वाजेगावचे आमचे अशी लोकप्रिय आणि आमचे कट्टर फॅन्स नाही, कुठेही स्पर्धा असलेल्या की असतात ते नेहमी. गेल्या वर्षी जी स्पर्धा झाली होती, कुठे आपले भाऊ चिपळ्याची गोल्डन चषक, कृष्णकांत पाटील, यावर्षी नाही वाटतं ना? नाही, ती दुसरी झाली. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आणि षटक क्रमांक संपले, फिनिश.
चौथं षटक संपुष्टात राहिलं शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हणामारीचं षटक. 4 षटकामध्ये संघाची धावसंख्या 37 म्हणजे बरोबर 9.25चं टार्गेट 9.25 असं रन रेट अस्किंग रन रेट. रुपये विष्णू शेळके पारस मसाला मिलचे मालक चिंचवली 1000 रुपये. परेश शरट 1500 रुपये. अनंता फडके साहेब 1000 रुपये. रोशन दोंडू पाटील 1000. राम शंकर फडके साहेब 1000. मनोज फडके 2100 रुपये. सर्व स्पॉन्सरचं मी आर्थिक सहकार्य केलं त्यांचं धन्यवाद देतो. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल आणि इनिंग ब्रेक मध्येच आपण सन्मान करणार आहोत. नक्कीच पुन्हा थोडासा ब्रेक होईल आणि त्यानंतर दशरथ पाटील सर पुन्हा जॉईंट होतील. यस धन्यवाद. मग सांगितलं बघूया फार मोठं योगदान आमचे सतीशजी फडके ॲडव्होकेट आहेत, सुप्रसिद्ध वकील. अच्छा यस. आणि हा पुन्हा एकदा क्रॉस द लाईन भिरकावून दिलाय आणि हा आलाय दमदार सिक्सर. संघाची धावसंख्या 43. प्रगती पदावर पहिल्या चेंडूवर ठोकलेला षटकार. दमदार बॅटिंग फ्रॉम बॅट्समन प्रशांत पाटील ज्यानं 7 चेंडूमध्ये 22 धावांची मॅरेथॉन इनिंग वादळी फलंदाजी. तर SP शेळके यांच्याकडून हरीश शेळके यांच्याकडून जय शेळकेला विकेट हॅट्रिक विकेट. एव्हरी विकेट यू विल गेट 1000 रुपये. 1000 रुपयाचं कॅश प्राईज. बघा पैसे ऑनलाईन आहे का सांगा ते पहिलं बोलणं बरोबर की नाही. अच्छा हॅट्रिक नाही एक बरं झालं. नाही ते आले आशेच लावतात ते लावायचे नसतात त्यांचं ते हॅट्रिक आले आणि षटकार मारा 6 मारा आणि 5 मारा. यस. आणि बक्षिसाची घोषणा एकदाच होईल. दुसरी घोषणा द्यायची होईल तर 500ची नोट सरकवा जरा बरोबर की नाही. ते मुद्द्याची बात हा मग वाईचं चरा अहो मी काय धवलांना प्रश्न विचारला ताई तुमची सुपारी किती. दादामध्ये 2 तासाचे 5000 ना आरतीमध्ये 2500 म्हणजे कमाई किती 7,500 झाला. मग एकाच्याला धंदा करायचा त्याच्या धवलाच गायचा ना. मग म्हणून काही कॉमेंटेटर तिकडे गेले बैलांच्या शर्यतीला तिथं 20-25 मिळतात पण म्हणजे मार्क पण खावा लागतो. दीपक जाधव का. आणि आणखीन एक तगडा सिक्सर. मला पण ऑफर आली होती एकदा त्या बैलांच्या शर्यतीची. मी सांगितलं अजून नको बाबा नाही तर आपल्या परांडे मारायचे नाही का. पुसाट नाही आता नाही आता काय आता ऑनलाईन झाल्यामुळे बराचसा भैया लागलाय. धावसंख्या 50 5 बाद 50. तुमचे TV फोडतील तुम्ही कशाला तिकडे मरताव की ना. आम्ही तरी कुठून तरी पळून एका भोकातून तुम्ही कुठं जाल लाखाचा काय. अरे कामोड्यामध्ये 1 लाख यांना सुद्धा नाही. यांचा कॅमेरा चोरवा गेला लाईव्हवाल्यांचा. कोण येणार आम्हाला काम येत आता. 1 लाख साहेब 1,80,000 कॅमेरा चोरीला गेला लाईव्हवाल्यांचा. बोला आता त्यांना माहीत. 50 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. त्यांचे सगळे आवरावर चालले होते. ठेवला असेल कोणी तर नेला असेल. त्याला वाटलं आपलाच माणूस आहे बरोबर की नाही. 50 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. जय शेळके बॉलिंग मार्क तयार. काय का हे घेतलं रिव्ह्यू घेतलाय.
51 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट पंचांचा नो बॉलचा इशारा असेल फ्री हिट. आणि हा येस अक्रॉस द लाईन आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा चांगला चेंडू. धाव संख्या 51 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. पहिलं षटक मात्र हाफळातून फेकलं होतं कैलास डुकरे यांनी. धावा फक्त 4 धावा दिल्या होत्या, 3 बळी घेतले होते. त्याच्यानंतर मात्र दमदार फलंदाजी केली प्रशांत पाटील यांनी. तब्बल 28 धावांची अफलातून इनिंग आफ्टर 9 डिलिव्हरीज. राईट. हो यस, ग्लोरियस स्ट्रोक. घुटना टेक तमाशा देख. आणखीन एक तडाखा. जबरदस्त वज्र टोळा. गगनचुंबी गगनभेदी. आकाशाला गवस निघालणारा हा दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह. 4 की 6. थांबा जरा प्लीज. आणि 4 धावा मिळतील. येस, संदेश शेळके मात्र यांची क्वालिटी आणि क्लिअरिटी ज्याच्यासाठी अतिशय. संदेश शेळके मी बऱ्याच ठिकाणी गेलो ना, यांना मी पहिलं नाव सुचवतं की त्यांना तुम्ही बोला, कारण माहीत आहे त्यांची स्पेलिंग मिस्टेक कधी होत नाहीत. मला मिळतील 1000 रुपयाचे कॅश प्राइज जे पुरस्कृत केलेत. आणि हा ये शॉर्ट पिच चेंडू अक्कोट डाब्यात हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा फंबलिंग. जिथं 1 धाव तिथं 2 धावा मिळतील. 2 धावांनी संघाची धावशा जोरदार अपील. बघूया पंचांचा निर्णय. 2 रन्स टोटल स्कोर झालाय. 57 राहिला शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी इन दी 5th ओव्हर फ्रॉम मिस्टर जय शेळके. शेवट 1 बॉल टू गो. 4.5 चेंडूमध्ये धावा झाल्या 57. चांगली धावसंख्या, कमाल धावसंख्या. धावांचा डोलारा, धावांची गंगा जेली, धावांची गटार गंगा. 57 फॉर 5. लास्ट डिलिव्हरी राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा पुन्हा चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील 2 धावा. आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाज बाद असेल. फक्त 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 59 आणि जिंकण्यासाठी बरोबर 12-5-60 12 धावा करायच्यात प्रति षटकामागं. रिक्वायर्ड रन रेट, अस्किंग रन रेट, इक्वेशन, समीकरण. प्रति षटकामागं 12 धावांच्या धावा कशा चेस होतील. आणि आमचे चेस मास्टर मनोहर पाटील या प्लीज. यस के मनोहर पाटील या प्लीज. तर टॉस आपण करणार आहोत. देशमुख फायटर्स सासगाव आणि त्यांच्या विरुद्ध संघ. या दोन्ही कॅप्टन या लगेच कसलकंड आणि ॲडव्होकेट आमचे ट्रॉफीचे पुरस्कर्ते सतीश फडके ॲडव्होकेट आणि आमचे दानशूर दाते यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. आणि याच दरम्यान आम्ही पाहतो शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व आणि आम्ही पाहतो सन्माननीय अजय फडके बोनशे त्यांचं आगमन झालं. तर बघा 5 षटक. सामना बरोबरीमध्ये सुटला. सुपर ओव्हर आणि टॉस कॉइन बघून घ्या. एका बाजूला ग्रामस्थ चषक आहे आणि दुसऱ्या बाजूला साई स्टार विगर. तर कॉल करेल सासगाव कसलकड कॅप्टन कॉल करतील. ॲडव्होकेट आमची सतीश फडके. यस, कॉल आला साई स्टार आणि टॉस जिंकलाय कसलकंड संघानं. आपला निर्णय कळवायचा. फिल्डिंग असेल. फिल्डिंगला पसंती. आज विगर गावातील दर्जेदार स्पर्धेमध्ये खेळता. कशी तयारी या सामन्यासाठी? पहिले तर मी आयोजकांचे आभार मानेल की त्यांनी एवढी मोठी टुर्नामेंट भरवली आणि आम्हाला इथे एंट्री भेटत नव्हती. पण सुनील मामा आहेत आमचे, त्यांनी आम्हाला इथे एंट्री दिल्याबद्दल त्यांचे पहिल्यांदा मी आभार मानतो. धन्यवाद. शुभेच्छा असतील आपल्याला. आज या स्पर्धेमध्ये खेळणारे आपण पाहतो नेरी धुंद्री विभाग असोसिएशनच्या मान्यतेनुसार ही स्पर्धा. आणि काही डाऊटसाठी आम्ही LB साठी सुद्धा इथे पहिली संकल्पना आणि पहिली स्पर्धा आहे. काय म्हणाल मॅनेजमेंट बद्दल, व्यवस्थापन बद्दल? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि पहिल्यांदाच असं झालं असेल की 3 रिव्ह्यू दिलेले आहेत आयोजकांनी. नक्कीच धन्यवाद. चला मॅच ऑन होईल. शुभेच्छा आपल्याला. टॉस जिंकलाय कसलकंड संघाने. फिल्डिंगचा निर्णय
आता आम्ही पाहतो देशमुख फायटर सासगाव खोपोली दूरवरचा प्रवास करून आलात, बॅटिंग करायचे, किती टार्गेट सेट केलं जाईल? नक्कीच आम्ही 55 ते 60 रन करायचा प्रयत्न करू, जेणेकरून आम्हाला बॉलर्सला चांगलं टार्गेट भेटेल. कसं वाटतं आज नेरेदुंद्री विभागात ही दैदिप्यमान स्पर्धेमध्ये आज आपण खेळणार आहात, काय म्हणाल व्यवस्थापन बद्दल? या स्पर्धेमध्ये आता तुम्ही खेळणार आहात. व्यवस्थापक खूपच चांगले. आम्ही दीपक दादाला धन्यवाद देऊ की त्यांनी आम्हाला या ठिकाणी खेळण्याची संधी दिली आणि आयोजन तर खूपच चांगले आहे स्टार विगर संघाचं. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला. तर मी महेंद्र दादा भगत आणि सनी फडके यांना विनंती करेन, पुढचे आमचे सन्मान काही बाकी आहेत, पाहुण्याने विनंती करेन, दिलगिरी व्यक्त करतो. तर रवींद्र ठाकूर साहेब आम्ही पाहतोय कोपरोली, सुनीलजी ठाकूर साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य, दोन्ही मान्यवरांना विनंती करेन आपण सन्मानाचा स्वीकार करावा. इथे सन्मान होईल. या सर्वजण येणार आहेत का? या मग रवींद्र ठाकूर साहेब, हरीश पाटील साहेब कोपरोली, आमचे निलेश पाटील असतील, गोपीनाथ फडके असतील, एजीपी लाईव्हचे ओनर्स सर्व, त्यांनी सांगितले का आमचं एकत्रित सन्मान करा आणि अतिथी देवो भव. तर निलेश पाटील यांना आम्ही पाहतोय, त्यांचं धन्यवाद. हरीश दादा असतील, युवा नेतृत्व, सुनील ठाकूर असतील माजी ग्रामपंचायत सदस्य, रवींद्र ठाकूर असतील कोपरोली, गोपीनाथ फडके असतील एजीपी लाईव्ह. फिल्डिंग टीम चला, बॅट्समन पाठवा लगेच, सामना लगेच आपण सुरू करा. तर या सर्व मान्यवरांचं महेंद्र दादा भगत आमचे संयोजक आयोजक यांच्या वतीने त्यांचा सन्मान होतो. विश्वनाथ कातारा साहेब नेवाळी यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. तर कूलरचे आमचे स्पॉन्सर होते सागर मात्रे, अशोक फडके कूलर इथे आले, त्यांचं धन्यवाद देतो. तर मी महेंद्र दादांना विनंती करेन आपण धनंजय फडके साहेब बोनशेत, प्रथमेश फडके साहेब बोनशेत आणि अजय फडके जे आमचे शेतकरी कामगार पक्ष चे युवा नेतृत्व या विभागासाठी सक्रिय असतात, तर महेंद्र दादांना विनंती करेन अजय फडके बोनशेत या आपण. ॲडव्होकेट सतीश फडके उद्या येणार आहेत, नक्की येतील उद्या, आम्ही त्यांचा सन्मान करू उद्या, विशेष सन्मान. तर वाजे संघ तुमचा प्लेअर ऑफ द मॅच बाकी होता, आपण या लगेच 10:31 झाले, चला मॅच ऑन करा, विनंती असेल आपल्याला. तर ॲडव्होकेट सतीश फडके ट्रॉफीचे आमचे पुरस्कर्ते, तर महेंद्र दादांना विनंती करेन त्यांचा एक विशेष सन्मान आम्ही करतोय, एक विशेष सन्मान ट्रॉफीचे आमचे पुरस्कर्ते ॲडव्होकेट सतीश फडके, मनापासून धन्यवाद. सामना सुरू करायचा पंच, सामना आपण सुरू करा. ॲडव्होकेट सतीश फडके मनापासून धन्यवाद. सुंदर ट्रॉफी आम्ही पाहतोय आणि या ट्रॉफीचे आमचे पुरस्कर्ते साई स्टार साठी नेहमी ज्यांचा सपोर्ट असतो आणि आज त्यांनी आम्हाला दिलेले सहकार्य, मी ॲडव्होकेट सतीश फडके, ॲडव्होकेट शिक्षित व्यक्तिमत्व आहेत आणि ट्रॉफीचे आमचे स्पॉन्सर, त्यांचं धन्यवाद. यानंतर सन्माननीय प्रथमेश फडके साहेब बोनशेत आणि धनंजय फडके साहेब बोनशेत. चला मॅच ऑन आहे, मॅच ऑन. 4 षटकं 20 मिनिटं मॅच ऑन असेल. सीजी मार्केटिंग नवी मुंबईचे एरिया सेल्स मॅनेजर आतिशबाई फडके विगर यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. तर धनंजय फडके यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचा इथे सन्मान होते. तर दादा सरकार भाई अमर खुटले यांच्याकडून कसलगड संघासाठी शुभेच्छा आलेत, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. चला मॅच ऑन करा, सामन्याकडे वळूया आणि आता कॉन्सन्ट्रेट करूया. आम्ही ब्रेक मध्ये सन्मान करू. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया सागर, बहुत बहुत शुक्रिया दशरथ पाटिल सर, इनको हम पहले सत्र में सुन रहे थे और निश्चित तौर पर जब भी उनकी कमेंट्री सुनते
अपने आप चेहरे के ऊपर मुस्कान आ जाती है सभी दर्शकों की, यही तो उनकी खासियत हमेशा से रही है। तो उनका भी हम स्वागत करेंगे और मैदान में हम चले जाएंगे दोस्तों। 60 का टारगेट है और पहली गेंद के ऊपर कैलाश डुकरे को मिलता है बाजूबंदान। गेंदबाज है तैयार, दूसरी गेंद, अच्छा स्ट्रोक था, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है, पहुंच से गेंद दूर तो जरूर है, गेंद के पीछे जब तक पहुंच जाएंगे। तीसरे की मांग थी लेकिन मना करेंगे कैलाश। 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर, बैकअप अच्छा है, 2 रन की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। 3 रन बिना नुकसान, 60 रनों का टारगेट है बीच मैदान में चिंचोली क्रिकेट टीम के सामने। लेकिन क्या यह टारगेट आसान सा बनेगा? मुश्किलात कैसी आएगी, कैसे रहेगी रणनीति, कैसा रहेगा मुकाबला, देखने वाली बात है। गेंदबाज तैयार, ओमकार, ओमकार मात्रे की ये गेंद, क्या ये बल्ले का किनारा था? जी हां बिल्कुल, अंपायर ने भी यही दिखा। 2 मौके छूटे, कैलाश डुकरे को जीवनदान, जीवनदान अभिषेक शेलके को, और इस तरीके से खतरों से खेलना अब शुरू हो चुका है। पहली 3 गेंदें 2 मौके छूटे हाथ से चिखले क्रिकेट टीम के। 59 जोड़े थे जिसमें प्रशांत पाटिल की जादूगरी शामिल थी। कमाल की बल्लेबाजी उनके माध्यम से हमें देखने को मिली थी। स्ट्राइकर इनके ऊपर कैलाश डुकरे, 3 गेंदें गुजर चुकी है, रन बने हैं टोटल 4। ओमकार एक बार फिर से तैयार है, पावर प्ले का ये ओवर है। ये गेंद बिल्कुल नीचे रही, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं, कोई नाता नहीं, कोई रिश्ता नहीं, गेंद उनके बल्ले के संपर्क क्षेत्र से बहुत दूर थी। डॉट गेंद की समाप्ति होती हुई लाजवाब ओवर। अब तक 4 गेंदें फेंकी है, हाथ खोलने का कोई मौका नहीं दिया। पटकी भी गेंद करी थी, बड़े स्ट्रोक खेलने की कोशिश, अपर कट की कोशिश थी, थ्रो थोड़ा सा हमने देखा खराब था, लेकिन अच्छी कलेक्टिंग, खिलाड़ी जरूर मौजूद थे खुद के यहाँ पर। गेंदबाज ने इस गेंद को रोका। डॉट गेंद की यहाँ से 1 रन का इजाफा होता है, सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर। रन बने हैं टोटल 5 गेंदों के समाप्ति के बाद 5 रन, 60 का टारगेट है। प्रणय 11 यहाँ से चिंचोली क्रिकेट टीम मैदान के अंदर हम जरूर देख सकते। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है, ये स्ट्रोक अच्छा है, नियंत्रण में नहीं थे लेकिन रिजल्ट उनके खेमे में आया। पहला चौका, पहली बाउंड्री मैदान के अंदर हमें देखने को मिली। पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल बिना नुकसान। 60 का पीछा करते हुए प्रणय यहाँ से लेट ज्ञानेश्वर शेल के प्रतिष्ठान चिंचोली टीम पहुंची है 9 रनों के ऊपर। ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 9 रन स्कोर कार्ड के ऊपर हम देख सकते हैं। यहाँ से प्लानिंग करनी होगी, संघर्ष दिखाना होगा बीच मैदान के अंदर, यदि हम देख सकते हैं अच्छा मुकाबला चलेगा गेंद और बल्ले के बीच में। जैसे कहते हैं ना, लड़ाइयां नहीं जीती जाती तंत्र मंत्र और यंत्र से, लड़ाइयां जीती जाती है षड्यंत्र से, और वो षड्यंत्र मैदान के अंदर अदा करना होगा। अभी नहीं तो कभी नहीं, ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा, और यही सोच मैदान के अंदर रखनी होगी। चलो थोड़ा सा स्लो मुकाबला चलता है, चिखले क्रिकेट टीम से हम जरूर गुजारिश करेंगे थोड़ा सा फास्ट क्रिकेट आपको खेलना है। गेंदबाज तैयार, सूरज पाटिल, प्रणय 11, ओम साईराम, चिखले क्रिकेट टीम गैप में गेंद जाएगी, पीछे एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी जरूर मौजूद है। थोड़ा सा फंबल हुआ लेकिन ज्यादा नुकसान नहीं। पहले गेंद के ऊपर जरूर 1 रन आ जाएगा। पहले ओवर में रन आए थे 9, इस ओवर की पहली गेंद के ऊपर जरूर सिंगल आएगा। टीम की रन संख्या बनी है टोटल 10 रन। 5 ओवर का यह मुकाबला है, जबरदस्त लड़ाई होगी। जिस तरीके से पिछला 17 घटा था,
अंतिम क्षणों में रन बने थे। अंतिम जय के ओवर में लगभग 22 आए थे। प्रशांत पाटिल की जादूगरी हमें देखने को मिली थी, लेकिन इस सत्र की शुरुआत थोड़ी धीमी जरूर रही है। कैलाश को कुछ मौके मिले, मौका मिला था अभिषेक को मैदान में, उस मौके को क्या भुनाएंगे। अच्छी टीम है, बड़े टोटल का पीछा करना जानती है, लेकिन चिखले के सामने ये इतना आसान बनेगा नहीं, क्योंकि जिस तरीके से प्रशांत ने जिक्र किया था जब टॉस हुआ था कि हम पहले मुकाबले पे फोकस कर रहे हैं। गेंदबाज तैयार है, खिलाड़ी जरूर मौजूद थे। फील्ड में करी गई गलतियां, डायरेक्ट हिट, दूसरे की कोशिश है, जब तक बैकअप पहुंचता दूसरे के लिए निकल चुके हैं खिलाड़ी। वाइड +2, टोटल 3 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। तीन रन यहां से जरूर मिलेंगे। एक वाइड का आया, 2 रन दौड़कर पूरे करेंगे। तीसरे अंपायर की बिल्कुल यहां पर मांग की गई है। तीन रन टोटल मिलेंगे। जाएंगे दोस्तों एक बार फिर से मैदान में सूरज पाटिल, एक बार फिर से तैयार। सामने अभिषेक शेल के 3 में अब तक 7 की पारी अभिषेक की आई है। गति में मिश्रण किया था, इस बार अंपायर का इशारा आएगा एक बार फिर से। ये गेंद वाइड है। एक और वाइड आएगी। सूरज पाटिल गेंदे घुमाने के लिए जाने जाते हैं, लेकिन यहां पर लगातार ये दूसरी वाइड थी। अगली गेंद रिवर्स खेलने की जरूर कोशिश थी, चालाकी करने की विकेट कीपर की ये कोशिश प्रशांत पाटिल की। मना करेंगे कैलाश पाटिल, इस बार रिवर्स खेलने की बार बार कोशिश करी जा रही है। लगी तो आबाद, नहीं तो बर्बाद गेंदों के नुकसान यहां पर उठाना पड़ रहे हैं। 14 रन बने हैं अब तक, 12 के औसत से रन जोड़ने। रिक्वायर्ड रन रेट हम देख सकते हैं 12.55, 12.55 का। हल्के हाथों से खेलने की कोशिश एक बार फिर से, क्या अब मौका बनेगा प्रशांत पाटिल की। ये बिल्कुल होशियारी चालाकी, कैलाश ने जगह छोड़ी है। तीसरे अंपायर की मांग जरूर है, लेकिन ये रिस्की नजर आता है। वह कैलाश जानते हैं वो फंस चुके हैं। पिछली गेंद के ऊपर भी यही प्रयास हुआ था, इस गेंद के ऊपर भी दोबारा प्रयास किया। लाइन्स बिलोंग टू दी अंपायर्स जैसे कहा जाता है, और निश्चित तौर पर उस रेखा के अंदर आपको नजर आना जरूरी होता है। डिसीजन पेंडिंग है। आउट, बिल्कुल कैलाश जानते थे कि वो फंस चुके हैं, और पहला खिलाड़ी मैदान के बाहर लौटता हुआ प्रशांत पाटिल की जादूगरी विकेटों के पीछे से। बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर हम नजर डालेंगे। 14 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर 5 ओवर का यह मुकाबला है। 60 रनों का टारगेट है, और थोड़ी सी धीमी शुरुआत मैं तो कहूंगा, लेकिन इस मुकाबले में किस तरीके से करवट बदलेगी ये भी देखने वाली बात है। बड़े स्ट्रोक की तलाश थी, एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद है, 1 रन तो मिल जाएगा। दूसरे की यह कोशिश है, 2 रन आसानी के साथ मिल जाएंगे। सिंगल डबल से ज्यादा फर्क पड़ेगा नहीं। पहले ओवर में फील्ड में करी गई कुछ गलतियां, लेकिन उसके बाद उसको सुधार रही है, संवार रही है। यहां से प्रणय 11 ओम साईराम चिखले क्रिकेट टीम। 2 रन आएंगे। टीम की रन संख्या टोटल बनी है 16। इस ओवर के आने वाली 2 गेंदें अभी भी बाकी। 60 रनों का टारगेट है। गेंदबाजी में सूरज पाटिल, सामने होंगे अभिषेक शेल के। लेफ्ट आर्म ओवर द विकेट।
रिवर्स खेलने की बिल्कुल ये कोशिश थी, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं हुआ, तेज अपील हुई थी सभी खिलाड़ियों से, लेकिन इस अपील को नकारा दीपक भाई फड़के हमारे मेन अंपायर है। यहाँ से हम देख सकते हैं डॉट गेंद की समाप्ति होती भी। कुछ वाइड के रन जरूर आए थे, 4 वाइड के रन आए थे, लेकिन उसके बाद भी कमाल का यहाँ पर ओवर घट्टा बा, केवल 7 रन खर्च करे। अंतिम गेंद का खेल है बाकी, सामने बल्लेबाज होंगे इस मर्तबा। सोलह रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। स्वर्गीय ज्ञानेश्वर शेलके प्रतिष्ठान चिंचोली क्रिकेट टीम थोड़े से दबाव को महसूस करते हुए 19 गेंदें बचेगी और जीतने के लिए 44 की यह दूरी है। गेंदबाजी के लिए गेंदबाज सूरज पाटिल अंतिम गेंद लेकर एक बार फिर से वही कोशिश कर रहे। बिल्कुल क्रिकेट में इस रिवर्स स्ट्रोक को हमेशा जुआ कहा गया है और इसी जुए को भगवत गीता में और कुरान में हमेशा हराम कहा गया। हर गेंद के ऊपर यह प्रयास हो रहा था और बिल्कुल यहाँ पर नाकामी मिली, नाकामयाबी मिली। पहले 2 ओवर की हुई समाप्ति और 2 ओवर में रन बने हैं 16, जीतने के लिए 18 गेंदें, 44 की दूरी अभी भी पार करनी है। वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेलके प्रतिष्ठान चिंचोली और उनके खिलाफ खेल रहे प्रणय 11 ओम साईराम चिखले। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। अच्छा मुकाबला चलता हुआ, 18 गेंदे और जीतने के लिए 44 की दूरी है। अगर कोई रास्ता आपको डरा रहा है तो समझ लेना आगे बहुत बड़ी सफलता आपका इंतजार कर रही है। 18-44 ये गेंद, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद, मौका बन जाएगा और यहां पर हम देख सकते हैं बल्लेबाज जाएंगे मैदान के बाहर, सफलता मिल जाएगी। 44 की दूरी थी और दूसरा खिलाड़ी मैदान के बाहर। सपोर्ट करने के लिए आए हुए अमित जी देशमुख, प्रवीण देशमुख, विशाल देशमुख, सुजीत देशमुख और सुधीर मुमरे साहब, आइए आप हमारे मंच के ऊपर। आपकी जगह दर्शकों में नहीं, हमारे दिलों में, हमारे मंच के ऊपर है। इसी बीच अंपायर का इशारा आएगा कि ये गेंद वाइड है। 1 रन का इजाफा होता है। सिंगल की मदद से पारी आगे बढ़ती हुई, रन बने हैं टोटल 17 रन। कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया करना चाहे तुम्हारे जैसा, ऐसी बल्लेबाजी अब दिखानी होगी। इस बार मैदान के बाहर लौट जाएंगे। प्रसन्न आए थे और मैदान के बाहर चले जाएंगे। बड़े स्ट्रोक की तलाश थी और यहां पर बल्लेबाज आउट। के ऊपर जीत की बात करेंगे। आने वाली गेंदें बची है यहां से 16 गेंदें 43। तीसरे अंपायर की मांग हो रही है और तीसरे अंपायर की भूमिका में जुड़ जाएंगे हमारे साथ। बिल्कुल हमारे आयोजक मौजूद रहेंगे स्क्रीन के ऊपर। आर्यन फड़के तीसरे अंपायर की भूमिका निभाएंगे। एक्शन के ऊपर ऑब्जेक्शन, क्रिकेट में ऐसा अक्सर होता है, अंतरराष्ट्रीय स्तर के ऊपर भी ऐसा कई मर्तबा होते हुए हमने देखा है।
मुत्तैया मुरलीधरन के एक्शन के ऊपर ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम ने जो ऑब्जेक्शन लिया था और उसके बाद उनके कप्तान ने बिल्कुल मैदान छोड़ा था और उसके बाद मुत्तैया मुरलीधरन दुनिया के सबसे ज्यादा विकेट लेने वाले गेंदबाज बने थे। ऐसे कई सारे गेंदबाजों की लिस्ट है जिनके एक्शन के ऊपर संदेह जताते हमने देखा। प्रज्ञान ओझा, सईद अजमल पाकिस्तान, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद, मिसफील्ड, नतीजा भुगतना पड़ेगा, गेंद सीमा पार, चौका। पंद्रह गेंदे जीतने के लिए 39, मुकाबला दोनों तरफ अभी भी खुला है। 21 रन बने 3 विकेट के नुकसान के ऊपर। चिंचौली बनाम यहां से मुकाबला चलता बाद चिखले, 21 रन 3 खिलाड़ी को जाने के बाद 60 का टारगेट है। गति में मिश्रण किया था, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद, दूसरे की तलाश हुई थी और 2 रन का यहां से इजाफा होता है। समीकरण यहां से बनता बा अंतिम 14 गेंदे जीतने के लिए 37 की आवश्यकता। क्रिकेट की पाठशाला में अनुभव ऐसा सख्त शिक्षक है जो परीक्षा पहले लेता है, सिखाता बाद में है। परीक्षा देनी होगी आपको मैदान में। 14 गेंदे 37 रनों के अभी भी है जरूरत। गेंदबाजी के लिए गेंदबाज आएगा रोहित पाटिल, धीरज जामले, केवल दिशा दी इस गेंद को, कमाल की टाइमिंग, गेंद रुकेगी नहीं, गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका। अब गेंदे बचेगी 13 और जीतने के लिए 33 की जरूरत। सो मच, 13 गेंदे 33 की दूरी। सक्सेस की सबसे खास बात होती है दोस्तों कि वो मेहनत करने वालों पर फिदा होती है। अंतिम गेंदे 13-33 की जरूरत। जोरदार अपील हुई थी, 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा। कंधा काफी मजबूत है, प्रशांत का डायरेक्ट हिट की कोशिश थी, जब तक बैकअप पहुंचता। दूसरे के लिए पलट चुके थे खिलाड़ी। 2 रन मिल जाएंगे इस अंतिम गेंद के ऊपर। अब गेंदे बचेगी यहां से, लेकिन 22 का ये रन आता है बा, गेंदे बचेगी 12 और जीतने के लिए 31 रनों की है जरूरत। इसकी आवश्यकता, सूरज है तैयार, खोद कर निकाला, बिल्कुल जड़ में फेंकी हुई ये गेंद थी। पीछे खिलाड़ी मौजूद है, 1 रन, थोड़ा सा फंबल, थोड़ी सी मिसफील्ड और इसका खामियाजा भुगतना पड़ेगा। अच्छे फील्डर आपके टीम में होना जरूरी होता है, क्योंकि अच्छा बल्लेबाज आपके लिए कभी रन बनाता है या नहीं बनाता है, अच्छा गेंदबाज विकेट लेता है नहीं लेता है, लेकिन एक अच्छा फील्डर हमेशा से आपके टीम के लिए रन बचाता है। क्रिकेट में मारने वाले से ज्यादा बचाने वाला बड़ा है। 11 गेंदे 30 की जरूरत है। स्ट्राइकर एंड के ऊपर धीरज जामले, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। आड़े बल्ले से खेलने की कोशिश थी, बिल्कुल लेग स्टिक के ऊपर से गेंद गुजरी, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। अच्छा मुकाबला मैदान के अंदर चलता है बाप। जीत और हार आपकी सोच पर निर्भर करती है। मान लो तो हार होगी और ठान लो तो जीत होगी। जीत किसकी होगी, किन के सपने होंगे साकार और किन के सपने बिखर जाएंगे मैदान में। जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। 11 गेंदे 30 की है जरूरत।
स्ट्राइकर इनके ऊपर बल्लेबाज है अभिषेक शेलके। अच्छा स्ट्रोक, खिलाड़ी पीछे मौजूद, एक्स्ट्रा कवर में मात्र बनेंगे दर्शक। मुकाबले में वापसी के संकेत देती हुई चिंचोली क्रिकेट टीम, आने वाली गेंदें बचेगी यहां से 9 गेंदें और जीतने के लिए जरूरत है 23 की जरूरत। डीजे नाना हमारे साथ है, उनका भी डिनर ब्रेक हम जरूर करेंगे इस इनिंग के बाद। 37 सीधे बल्ले से खेलने की कोशिश है, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद, एक रन तो आसानी के साथ मिलेगा। दूसरे की कोशिश, जान लगा रहे खिलाड़ी, जान लगा रहे। यही तो किस खेल का मजा है, कभी आपको हंसाता है, कभी रुलाता है, कभी खुशी के पल, कभी गम के पल। यही तो क्रिकेट का मजा है। जब आप क्रिकेट के इस मैदान के ऊपर उतरते हो तो आपके नहीं, आपके गांव की आन बान शान और इज्जत दांव पर लगी होती है। गिर रहे हैं, संभल रहे खिलाड़ी मैदान में। आने वाली 8 गेंदें और जीतने के लिए 22 की जरूरत है। कौन मुकाबला जीतेगा, क्योंकि मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है। बल्ले का ये किनारा है और यहां पर बल्लेबाज आउट। 4 ओवर की हुई, यहां से 1 गेंद अभी भी शेष है। 7 गेंदें 22 की जरूरत। बाईस रन। अंपायर की उंगली खड़ी होने से पहले खिलाड़ी ने जगह छोड़ी थी। अब बिल्कुल इस खिलाड़ी की हम सराहना करेंगे, क्योंकि गलती निकालने के लिए भेजा चाहिए और गलती कबूल करने के लिए बड़ा कलेजा चाहिए, और ये बड़ा दिल वाला खिलाड़ी। 7 गेंदे 22 की आवश्यकता। करण जांबले आएंगे। करण को हमेशा हमने ऊपरी क्रम में बल्लेबाजी करते हुए देखा है, अब लोअर मिडल ऑर्डर में कैसी बल्लेबाजी होगी। 7-22 लोअर फुल टॉस थी, फायदा उठा नहीं पाए। अब अंतिम गेंदे बचेगी 6 और जीतने के लिए 22 की जरूरत है। चलो एक साथ आना नहीं है, मैं चिकले टीम से गुजारिश करूंगा। 6 में जीतने के लिए 22 की जरूरत है। तर याच दरम्यान मंचावरती उपस्थित आमचे सन्माननीय पाहुणे, सन्माननीय विश्वनाथ शेठ काथारा, त्यांचं सुद्धा शुभागमन। तर मी विलासदादा यांना मी विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते इथे विश्वनाथ काथारा साहेबांचं आपण स्वागत करायचंय। मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मानचिन्ह देऊन विश्वनाथ शेठ काथारा नेवाली त्यांनी सुद्धा उपस्थित दाखवली। तर आमचे या स्पर्धेचे प्रणेते विलासदादा नारायण फडके, त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान। मुकाबले के अंदर हम लौटते। 6 में चाहिए थे 22, ये कहां पर थ्रो आया। 2 रन का ये इजाफा है। अंतिम 5 गेंदे और जीतने के लिए 20 रन की अभी भी जरूरत। क्या मुकाबला बनेगा, क्योंकि रुकावटें आती है सफलताओं की राहों में, ये कौन नहीं जानता, फिर भी वो मंजिल पा ही लेता है जो कभी हार नहीं मानता। सीधे बल्ले से खेलने की कोशिश, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है, केवल सिंगल है, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। 4 में चाहिए 19 रन। क्या ये रन बनेंगे। कुछ साल पहले मुकाबला हुआ था T20 विश्व कप, कोलकाता का ईडन गार्डन, इंग्लैंड बनाम वेस्ट इंडीज। 6 में चाहिए थे 19 और उसके बाद वेस्ट इंडीज का भूत आया था मैदान में, रिमेंबर द नेम, कार्लोस ब्रैथवेट। 4 में चाहिए 19 और यहाँ पर यदि ये मुकाबला जीतती है तो वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेलके प्रतिष्ठान चिंचोली क्रिकेट टीम के पैकर SP भाई प्रहलाद भाई शेलके अगली एंट्री फिक्स है।
करण यदि मुकाबला जीताते हैं तो एसपी भाई प्रहलाद शेलके इनकी ओर से 5,000 रुपए का बम्पर प्राइज है, लेकिन मुकाबला थोड़ा सा मुश्किल है। अब 3 गेंदे और 18 की जरूरत है। अभी शेलके यदि मुकाबला जीताते हैं फिर भी एसपी भाई प्रहलाद शेलके इनके ओर से 5,000 रुपए का बम्पर प्राइज दिया जाएगा। क्या वो 3 छक्के आएंगे? 3 में चाहिए 18। वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेलके प्रतिष्ठान चिंचवली और उनके खिलाफ खेल रही है यहां से ओम साईराम चिखले क्रिकेट टीम। प्रणय 11 ओम साईराम चिखले क्रिकेट टीम। 3 गेंदे 18। ये गेंद बेशकीमती है इस मुकाबले के। गेंदबाज तैयार है। खिलाड़ी जरूर पीछे मौजूद थे लेकिन पहुंच से गेंद दूर है। चौका मिल जाएगा। 2 गेंदे जीतने के लिए 14। तो गुजारिश होगी प्रणय 11 के पैकर चिखले क्रिकेट टीम जिन्होंने आज पैक करी और हमेशा से ही साई स्टार विगर क्रिकेट टीम को पैक करते आ रहे वो पंडितनाथ कड़व साहब हमारे बीच में मौजूद है, तो उनसे भी गुजारिश होगी कि आइए मंच के ऊपर, आपका भी तहे दिल से स्वागत है। पीछे खिलाड़ी जरूर मौजूद थे। अब यहाँ से मुकाबले में से जान निकल चुकी है। पूरी तरीके से मुकाबले में पकड़ मजबूत करी है यहाँ से प्रणय 11 चिखले क्रिकेट टीम ने। 1 गेंद और 13 की जरूरत है। और मुकाबला फिनिश, मुकाबला जीता यहां से प्रणय 11 ओम साईराम चिखले। कांग्रेचुलेशंस, वेल प्लेड। तो इस मुकाबले का हीरो नो डाउट 1 एंड ओनली 13 गेंदे 36 प्रशांत पाटिल, मैन ऑफ द मैच।